नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश सर. ओके, घेऊन आलेलो आहेत फिजिक्सची पेपरची स्ट्रॅटर्जी, त्याचे मार्क, त्याची स्कीम, ते मार्क कसे मिळवायचे आहेत आणि जास्तीत जास्त कसे मार्क मिळतील याकडे आपल्याला फोकस करायचे आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला पेपरची स्ट्रॅटर्जी घेणार आहे. ओके, मग आता पेपरची स्ट्रॅटर्जी परफेक्टली घेणार आहे, वेळ वाया घालवू द्यायचा नाही. तर मग बघा, सिस्टमॅटिक रित्या आपल्याला पेपरची स्ट्रॅटर्जी काय असते, किती मार्क मिळवायचे आहेत आणि ते कसे मिळवता येतात, प्रॉब्लेम करायची का थेरी करायची, काय आहे हे पूर्ण स्ट्रक्चर बेटा. वेळ नाही, वेळ वाया घालायचं नाही आपल्याला आणि लवकरात लवकर आपल्याला ते कंटेंट कंप्लीट करायचं आहे. ओके, बघा छान पुस्तक आहे, त्यात काही डाऊट नाही. आणि फिजिक्स म्हणलं की टेरर, फिजिक्स म्हणजे काय असते, टेरर. पण टेररचा सब्जेक्ट नाही भावड्या, हे इमॅजिनरी पार्टचा सब्जेक्ट आहे. इमॅजिन झाला पाहिजे सब्जेक्ट, इमॅजिन आपल्यामध्ये इमॅजिनेशन आलं पाहिजे. ओके, बघा ह्या पेपरच्या स्ट्रॅटर्जी मध्ये आपल्याला खूप चांगलं करून घ्यायचे. लक्षात घे बेटा, किती आहेत काय नाही पेपरची स्ट्रॅटर्जी मध्ये काय आहे हे आपल्याला मिळवायचं आहे, मग तू मिळवशील. ओके, फिजिक्सचा पेपर पूर्ण थेरीचा असतो 70 मार्काचा, थेरी रायटिंगचा असतो 70. आता इथे बघा, आपण जे करणार आहोत थेरीचा पूर्ण पेपर, थेरी जे आहे 70 मार्क्स अँड प्रॅक्टिकल्स असतं बेटा. प्रॅक्टिकल किती असतं 30, कुल मिला के 100 मार्क्स. कितने बेटा 100 मार्क्स. आता लक्षात घे, 30 तर मार्क तुला पडलेलेच आहेत कॉलेजमध्ये, काय काळजी करते का नाही. 30 मार्क तर तुला कॉलेजवाल्याने दिलेले आहेत असं समज, पण तुला प्रॅक्टिकल परफॉर्म करावे लागेल बेटा. प्रॅक्टिकल कन्फर्म करायला लागेल, त्याची नोटबुक कंप्लीट करावी लागेल आणि एक्झामच्या दिवशी तुला त्या एक्झाम मध्ये लिहावं लागेल, तर तुला हे 30 मार्क पडतील. ओके, आणि हे 70 रायटिंग मध्ये करायचं आहे. 70 मार्काचा पेपर असतो भावड्या. किती मार्काचा 70. एवढं तर तुला माहितच आहे, कारण तू खूप अभ्यास केलेला आहेस ना, तुला टेन्शन नाही भेट. ओके, तुला आहे का टेन्शन नाही, आणि तू तर टेन्शन घेऊच नको फिजिक्सचं, कारण मी आहे तुझे. डोंट फिअर, आय एम हिअर. ओके, किती मार्काचा पेपर आहे 70, प्रॅक्टिकलचे 30, म्हणजे पूर्ण कंप्लीट किती झाला 100 मार्क. किती झालं बेटा 100 मार्क. मग आता कोणत्या सेक्शन मध्ये आपल्याला, कोणत्या सेक्शन मध्ये किती मार्क असतात काय नाही हे बघायचं आहे. हे बघ भावड्या, सेक्शन असतात 4. किती सेक्शन असतात 4. इकडे बघ, किती सेक्शन असतात 4 सेक्शन. हे बुक का ठेवलेलं आहे इथं, कारण दिसायला पाहिजे तुझ्या डोळ्याच्या समोर. फक्त फिजिक्स 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 दिसलं पाहिजे, ओन अँड ओनली फक्त फिजिक्स. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. किती सेक्शन आहेत 4. आता तू म्हणशील, अरे बापरे सर वेगवेगळा पेपर येतो का? नाही, पेपर वेगवेगळा येत नाही, लक्षात ठेव. पेपरचे क्वेश्चन सुद्धा वेगवेगळे येत नाहीत, हे पण लक्षात ठेव. पेपर हा एकच असतो फिजिक्सचा, फक्त सेक्शन म्हणजे क्वेश्चनचे जे आन्सरिंग आणि त्याचे मार्क आहेत ना बेटा, क्वेश्चन आणि मार्क ते वेगळे वेगळे आहेत, म्हणून सेक्शन आहे. आता एकदम इझी गोइंग, लक्षात ठेव. सेक्शन किती नंबरला आहे? एकच नंबरला ए, तो 1 मार्कालाच क्वेश्चन असेल. क्लिअर. सेक्शन बी किती नंबरला आहे? ए बी, बी 2 नंबरला. मग बी चा क्वेश्चन किती मार्काचा? 2च मार्काचा. सी किती नंबरला आहे? 3. किती मार्काचा क्वेश्चन मग सी चा? 3च मार्काचा. आणि डी किती नंबरला आहे? 4. किती नंबरला आहे? 4च मार्काचा क्वेश्चन. नो टेन्शन, फक्त लक्षात ठेव, जे सेक्शन नंबरला आहे एकच मार्काचा क्वेश्चन असेल, याच्यात 1 मार्काचा क्वेश्चन. याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन असतील ए सेक्शन मध्ये ते किती मार्काचे असते बेटा? एकच. बी सेक्शन मध्ये जेवढे क्वेश्चन असतील ते सर्व क्वेश्चन किती मार्काचे असतील? 2च मार्काचे असतील. किती मार्काचे असतील? 2च. सेक्शन सी मध्ये किती नंबरला आहे? 3. प्रत्येक क्वेश्चन याच्यातला किती मार्काचे असतील? 3च. आणि सेक्शन डी किती नंबरला आहे? 4. आणि याच्यातला प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा असतो? 4च मार्काचा. म्हणजे ज्या सेक्शन मध्ये जे क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तेवढ्याच मार्काचा असेल. मग काळजी कशाला करतोस भाऊ, एकदम इझी होईल. आता सेक्शन ए मध्ये काय असते, सेक्शन बी मध्ये काय असते, सेक्शन सी मध्ये काय असते, सेक्शन डी मध्ये काय असते, इकडे बघ.
सेक्शन ए किती मार्काचा आहे? 1. आता याच्यात बघ, सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट असतो MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि क्वेश्चन 2 असतो याच्यात वन सेंटेन्स, सेकंड वन क्वेश्चन, वन सेंटेन्स. ओके, आता लक्षात घे, पहिला क्वेश्चन MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे वन सेंटेन्स, म्हणजे एकाच मार्काचा क्वेश्चन एका सेंटेन्स मध्ये लिहायचा आहे. आणि सेक्शन ए परफेक्टली किती मार्काचा असतो? 18 मार्क्स. किती मार्क्स? 18 मार्क्स. आणि MCQ किती असतात बेटा तुझ्या पेपर मध्ये? 10. वन सेंटेन्स किती असतात? 8. वन सेंटेन्स 8, MCQ 10. टोटल किती झाले? 18 मार्क्स. विच सेक्शन? सेक्शन ए. किती मार्क झाला? 18 मार्क्स. आता MCQ म्हणलं की काही जण साईबाबा बालाजी BC लिहितात. बेटा MCQ साठी खूप चांगली स्टडी, स्ट्रॉंग स्टडी पाहिजे. इतरांवर आपला भरोसा नाही पाहिजे. आपण म्हणतो इतरांवरच जास्त भरोसा आपला, आपल्यापेक्षा समोरचं दलिंदर अतिशय हुशार आहे वाटते आपल्याला, आपण त्याच्यावर ट्रस्ट करत असतो. करतो की नाही? परीक्षेमध्ये आपल्या जे मेमरीमध्ये स्टोअर आहे ते सगळं विसरून जातो, आणि ते जे काय लिहिले ते त्याला दाखव म्हणतो, ते तर म्हणते ऑलरेडी बघ भाऊ मी मनाने लिहिले बघ. आणि आपण म्हणतो माझ्या समोर एकाचा नंबर आलता, काय हुशार विद्यार्थी आहे, अरे बापरे सगळे MCQ माझे कव्हर करून गेले. रिझल्टच्या दिवशी तू त्याला आठवतोस, मग तेव्हा तुला कळतं अरे बापरे. मग असं होऊ द्यायचं नाही भावड्या. एक MCQ 1 मार्क करतो, आणि एका मार्कामुळे काय काय होत असतं, घरच्यांना मोठ्यानं जे कॉम्पिटेटिव्हचे प्रिपरेशन करतायत त्यांना पण विचार एका मार्काचं महत्व काय असतं. सेक्शन ए किती मार्काचा असतो बेटा? 18. किती मार्काचा असतो? 18 मार्काचा सेक्शन ए असतो. क्वेश्चन नंबर 1 MCQ 10 MCQ, आणि क्वेश्चन नंबर 2 वन सेंटेन्स, म्हणजे सेक्शन ए 18 मार्काचा असतो. परफेक्टली किती मार्काचा? 18 मार्काचा असतो. आता सेक्शन बी बघू. सेक्शन बी मध्ये सेक्शन बी हा लक्षात घ्या, सेक्शन बी हा 16 मार्काचा असतो. किती मार्काचा असतो? 16 मार्काचा. यात काय केलं जातं लक्षात घे बेटा. यात सेक्शन बी 16 मार्काचा असतो. हे 16 मार्क आपल्याला घ्यायचे आहेत, आणि याच्यातला प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो. कारण बी नंबर किती आहे? 2 नंबर. 2 गुणिले 8, 8 दोन्ही 16 मार्क आपल्याला सेक्शन कोणत्या सेक्शन मध्ये पडतात बेटा? सेक्शन बी मध्ये. 8 दोन्ही 16 मार्क मिळवायचे आहेत सेक्शन बी मध्ये. मग सेक्शन बी ची स्टडी कशी करायची इकडे बघ भावड्या. किती क्वेश्चन सोडवायचे आपल्याला याच्यात? सेक्शन बी मध्ये पूर्ण टोटल क्वेश्चन दिले जातात 12. किती सोडवायचे आहेत? 8. किती सोडवायचे आहेत? 8. ओके, 12 पैकी आपल्याला 8 सोडवायचे आहेत. तर मग याच्यात प्युअरली थेरीज क्वेश्चन बेटा 7 येतात. याच्यात प्युअरली प्रॉब्लेम्स येतात 5. लक्षात घे, थेरी किती क्वेश्चन्स? 7, आणि प्रॉब्लेम किती बेटा? 5. आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत किती? 8. सेक्शन बी च सांगतोय स्ट्रॅटर्जी, परफेक्टली लक्षात ठेव. सेक्शन बी मध्ये आपल्याला सोडवायचे 8च क्वेश्चन. एक क्वेश्चन 2 मार्काचा, 8 दोन्ही 16 मार्क. किती क्वेश्चन दिले जातात? 12. यापैकी थेरीचे क्वेश्चन 7 आणि प्रॉब्लेमचे क्वेश्चन 5. लक्षात घे, तुझी थेरी स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग थेरॉटिकल लिहू शकतोस. तुला प्रॉब्लेमच येणार. लक्षात घे, तू सगळे सोडू शकतो. थेरी प्रॉब्लेमच येत नाही. थेरी सोडवले आपण सगळे.
उरलाय फक्त एक प्रॉब्लेम, उरलाय फक्त एक प्रॉब्लेम. या 5 पैकी भावड्या, या 5 प्रॉब्लेम पैकी एक प्रॉब्लेम असा शोधून काढ जेणेकरून आपल्याला त्याचा थेरॉटिकली माहित आहे, त्याचा आपण गिवन डाटा लिहू शकतो. या 5 पैकी गिवन डाटा ज्याचा लिहू शकतो तोच प्रॉब्लेम पहा तिथं आणि लिहून टाक भावड्या. तुला गिवन डाटा दिलेला आहे अनलिमिटेड 5G. तू कुठाने करत बसलास, तुला गिवन डाटा इकडला माहित नाही, तुला तिकडला अनलिमिटेड डाटा माहित आहे, पण इकडला डाटा महत्वाचा आहे प्रॉब्लेम मध्ये. या 5 पैकी एक प्रॉब्लेम असा बघ ज्याचा गिवन डाटा लिहून तू त्याला सॉल्व्ह करू शकतोस. लक्षात घे, तू जर सॉल्व्ह केला नाहीस, लक्षात घे, गिवन डाटा जर आपण लिहिला नाही, ओके, असा लिही, त्या 5 पैकी लिहिलास गिवन डाटा, एक क्वेश्चन त्याच्यातला 1 मार्क पडला, उरला किती मार्क? 1 मार्क. सोडून दे, उरला 1 मार्क सोडून दे. 7 क्वेश्चन तो लिहिलास पूर्ण, याच्यातला 1 लिहिलास, याच्यात विदाऊट प्रॉब्लेम करता तुला 1च मार्क कटला. तू प्रॉब्लेम केलास का सेक्शन? नाही. सेक्शन बी मध्ये एकही प्रॉब्लेम सोडवला नाहीस तू. थिअरी 7 क्वेश्चन सोडवलास, प्रॉब्लेम 5 पैकी उग गिवन डाटा एकाच लिहिलास, तर तुझा किती मार्क कटला भावड्या? एकच मार्क कटला. 1 मार्क कटू दे, लक्षात घे, 1 मार्क कटला. तू प्रॉब्लेमला बघलाच नाहीस, पण प्रॉब्लेमला मी जे फॉर्म्युला शीट देणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे लेकरांना पीडीएफ, त्या पीडीएफ मध्ये फॉर्म्युले जरी वाचून गेलास तरी तुला त्याच्यावरचा 1 मार्क मिळवता येतो. 1 मार्क कटला. सेक्शन बी ची स्टडी क्लिअर. पुन्हा एकदा, सेक्शन बी किती मार्काचा असतो बेटा? 16 मार्क. क्वेश्चन आपल्याला 12 दिले जातात, त्याच्यापैकी 8 क्वेश्चन सोडवायचे असतात आणि 1 क्वेश्चन 2 मार्काचा असतो. 8 दुनी 16 मार्क घ्यायचे. आणि त्याच्यात थेरी प्युअरली 7 क्वेश्चन असतात आणि प्रॉब्लेम प्युअरली किती असतो बेटा? 5. त्या प्रॉब्लेम 5 पैकी 1 क्वेश्चन तू गिवन डाटाचा सोडवणार आहे. सेक्शन बी क्लिअर, 16 मार्क. आता सेक्शन सी ची स्टडी सांगतो, क्लिअरली करायचं आहे. सेक्शन सी बघा, लक्षात घ्या, हा सेक्शन सी. यात पण सेम्ड क्वेश्चन. किती क्वेश्चन आहेत? इथं पण बी मध्ये क्वेश्चन तसे सेम्ड क्वेश्चन. 12 क्वेश्चन, 12 क्वेश्चन्स सोडवायचे असतात. आउट ऑफ 12 पैकी आपल्याला 8च सोडवायचे असतात आणि 8 गुणिले, आता सी किती नंबरला आहे बेटा? 3 नंबरला. म्हणजे किती मार्काला क्वेश्चन असेल? 3च. 8 त्रिक 24. किती? 24. सेक्शन सी मध्ये पण किती क्वेश्चन असतात? 12. किती क्वेश्चन? 12. आणि 12 पैकी किती क्वेश्चन सोडवायचे तुला भावड्या? 8च क्वेश्चन. 12 पैकी 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि 1 क्वेश्चन किती मार्काचा असतो? 3. सेक्शन सी किती नंबरला आहे? 3. मग 3 मार्काला 1 आहे. 3 मार्काला 1 आहे. 3 मार्काला 1 आहे. हे जर आपल्याला क्लिअरली दिसत नसेल तर इकडे बघ, आता दिसतंय भावड्या. सेक्शन सी. ओके. आता याच्यामध्ये लक्षात घे, सेम पॅटर्न, थेरी, प्युअरली थेरी, 7 क्वेश्चन्स अँड प्रॉब्लेम किती असतात बेटा? 5. आता इथे लक्षात घे, तुझी थेरी स्ट्रॉंग आहे, थेरॉटिकल तू लिहू शकतोस, लिहिलास, कंप्लीट केलास, 7. उरला 1च क्वेश्चन. इथं पण सेम पॅटर्न बघ, या 5 प्रॉब्लेम पैकी आपल्याला 1 प्रॉब्लेम करायचा आहे ज्याचा तो गिवन डाटा वगैरे लिहू शकतोस, असा 1च प्रॉब्लेम बघणार आहेस. परफेक्टली बघ, एकच प्रॉब्लेम बघ आणि त्याला सॉल्व्ह कर. मी म्हणत नाही तुला प्रॉब्लेम येत नाही, पण न येणाऱ्यासाठी, ज्याला प्रॉब्लेम अवघड जातात, खूप म्हणजे त्याला काही जमत नाही त्यांच्यासाठी, पण ज्याला जमतात त्याला तर अजून चांगलं, कारण प्रॉब्लेमवरच चांगले मार्क मिळवता येतात. ज्याला प्रॉब्लेम जमतात विषयच क्लिअर, पण ज्याला जमत नाही त्यांच्यासाठी हे ट्रिक आहे, लक्षात घे.
ज्याला जमत नाही त्यांच्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही. ज्याला प्रॉब्लेम जमत नाहीत बेटा त्यांच्यासाठी आहे. तू म्हणशील सर मला प्रॉब्लेम तर खूप इझी गोईंग जातात, मग तुझ्यासाठी ट्रिक नाही भाऊ. 7 क्वेश्चन्स लिहिलात, एक प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे ज्याचा तू गिव्हन डाटा लिहू शकतोस. म्हणजे तुझे मार्क किती कटले? समजा 2च मार्क कटले. सेक्शन बी मध्ये 1 कटला आणि सेक्शन बी मध्ये 1 कटला आणि सेक्शन सी मध्ये 2 कटले. किती कटले? 2 कटले. म्हणजे तू एकही प्रॉब्लेम केला नाहीस, त्यामुळे म्हणतोय मी. सेक्शन सी पुन्हा एकदा लक्षात घ्या, किती मार्काचा असतो? 24 मार्क्स. 24 मार्क्स. याच्यात पण 12 क्वेश्चन असतात. 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. एक क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स, 1 क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. 8 3 जा 24 मार्क्स. थिअरी क्वेश्चन 7, प्रॉब्लेम 5 आणि पूर्ण टोटल आपल्याला जे करायचं बेटा 2 मार्क कटले सेक्शन सी मध्ये. आता उरला एकच क्वेश्चन भावड्या, सेक्शन डी. एकच क्वेश्चन म्हणजे एकच सेक्शन उरलेला आहे, सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये आपल्याला काय करायचं आहे? काय नाही, इकडे बघ. सेक्शन डी किती नंबरला आहे? 4. लक्षात घे, इथं क्वेश्चन पडतात 5 आणि याच्यापैकी आपल्याला सोडवायचे असतात क्वेश्चन 3. किती क्वेश्चन सोडायचे असतात? 3. याच्यात एक क्वेश्चन किती मार्काला असतो? 4. 4 त्रिकम 12 मार्क सेक्शन डी वर असतात. किती मार्क? 12. सेक्शन डी 12 मार्क्स. 5 क्वेश्चन दिले जातात, 5 पैकी 3च क्वेश्चन सोडवायचे आहेत. 3 गुणिले 4, 4 त्रिकम 12 मार्क. ओके, आता 12 मार्क तर मिळालेत बेटा, पण क्वेश्चन कसे येतात ते पण तेवढंच महत्वाचं आहे ना. क्वेश्चन कसे येतात ते पण तेवढंच महत्वाचं आहे. क्वेश्चन येतात कसे बघा, याच्यात थिअरी, प्युअरली थिअरी 2 क्वेश्चन्स. थिअरी प्लस प्रॉब्लेम, थिअरी प्लस प्रॉब्लेम. आता ह्या क्वेश्चन मध्ये असं बघ, तू थिअरी कम्प्लीटली सोडवली. आता या 3 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन असा सर्च कर तू ज्याची तू थिअरी लिहू शकतोस. थिअरी समजा या क्वेश्चनची थिअरी लिहू शकतोस, किंवा ह्या तिन्हीपैकी एक क्वेश्चन असा बघ ज्याची थिअरी लिहू शकतोस. त्या थिअरीचे किती मार्क पडणार आहेत तुला? 2. उरला याच्यातला प्रॉब्लेम, ह्या तिन्ही मधला प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम पैकी गिव्हन डाटा लिहून किती मार्क मिळवू शकतोस तू? 1 मार्क. गिव्हन डाटा आणि गिव्हन डाटा दिल्यावर फॉर्म्युला त्याच्यात व्हॅल्यू पुटअप केली की आपल्याला किती मार्क पडतात बेटा? 1. गिव्हन डाटा, फॉर्म्युला पुटअप, व्हॅल्यू पुटअप, 1 मार्क मिळवायचा आहे. याचा 1 मार्क कटला, उरलेला 1 मार्क होता कटला. हे मार्क कटला, लक्षात घे. सेक्शन डी 12 मार्काचा असतो. 5 क्वेश्चन येतात, त्यापैकी 3 क्वेश्चन लिहायचे असतात. 3 गुणिले 4, 4 त्रिकम 12. या थिअरी, प्युअरली थिअरी 2 क्वेश्चन येतात. त्यानंतर थिअरी प्लस प्रॉब्लेम, हे उरलेले खालचे 3 क्वेश्चन येतात. त्यापैकी असा क्वेश्चन बघायचा ज्याची आपण थिअरी लिहू शकतो. मी तर बघणारच आहे का बेटा, याच्यातली थिअरी कोणत्या लिहू शकतोस तो बघू शकतोस. याच्यापैकी ज्याची थिअरी लिहायचं, आणि तुला तर रूल माहित आहे, तुला तर प्रॉब्लेम जमणार. त्यांच्यासाठी एक प्रॉब्लेम असा बघायचा ज्याचा गिव्हन डाटा तू लिहू शकतोस. ओके, सेक्शन वाईज त्यांची स्टडी, त्यांचे मार्क कसे मिळवायचे काय नाही त्याची स्ट्रॅटर्जी ही आहे आणि तुम्ही मिळवलेली आहे सेक्शन डी. ओके, तर मग बघा, हे जे आपण स्टडी केली बेटा, सेक्शन ए, सेक्शन बी स्टडी केलेली आहे. त्या स्टडी पैकी सेक्शन ए किती मार्काचा झाला बेटा? 18 मार्क्स. सेक्शन बी 16 मार्क्स. सेक्शन सी 24 मार्क्स और सेक्शन डी किती? 12 मार्क्स. याचे काउंटिंग कर. 6 8 14, हे 18 2 20, 0 कॅरी 2 2 3 4 5 6 7, 70 मार्क्स झाले का बेटा? लक्षात घे. सेक्शन ए 18 मार्क, सेक्शन बी
16 मार्क, सेक्शन सी 24 मार्क्स, सेक्शन डी 12 मार्क्स, टोटल 70 मार्क्स आणि प्रॅक्टिकलचे 30 पडले बेटा तुला. टोटल किती पडले? 100 मार्क. आणि फिजिक्स मध्ये ते पण तुझा फोटो झळकल भावड्या. मास्टर सुद्धा कोमात जाईल. 100 पैकी 100 विद्यार्थ्यांनी मार्क मिळवले, ते पण फिजिक्स सारख्या विषयामध्ये. नॉट अ जोक. जोक करायला का मार्क दाखव म्हणून असं म्हणतील प्रत्येक जण, त्यांना पण भरोसा वाटणार नाही. कारण तू स्टडी केलेला आहे बेटा, तुला तर मार्क मिळणारच आहेत. ओके नाही, तुला तर मार्क मिळणारच आहे आणि तू ते मार्क मिळवलेले आहेत. ओके. सेक्शन ए 18 मार्क्स, सेक्शन बी 16 मार्क्स, सेक्शन सी 24 मार्क्स और सेक्शन डी 12 मार्क्स. खत्म बात खत्म. 70 मार्क्स, प्रॅक्टिकल 30 मार्क्स, कुल मिला के 100 मार्क्स. किती मार्क बेटा? 100 मार्क. मग भावड्या 100 मार्क तुला पडलेले आहेत. तुझा मस्त डॅशिंग फोटो काढ, फोटो बॅनरवर पूर्ण महाराष्ट्रात फडकेल बेटा. मग बॅनरवर यायचं असेल, लक्षात घ्या, जिंदगी हो या व्हॉट्सअप हो, लोक स्टेटस देखना पसंत करते. स्टेटस बनवण्यासाठी स्टेटस पाहिजे. स्टेटसला लोक स्टेटस ठेवतात. आपलं काय स्टेटस नाही तर लोक ठेवतील का बेटा? नाही. त्यासाठी स्टेटस बनवण्यासाठी आधी स्टेटस निर्माण करण्यासाठी आधी स्टडी करावी लागेल, मार्क मिळवावे लागतील, तर लोक स्टेटस आपलं ठेवतील स्टेटसला, नाहीतर ठेवणार नाही. ह्या लुक पेक्षा बुक महत्वाचा भावडे. आता लुक पेक्षा बुक महत्वाचा आहे. ओके, क्लिअर. पुन्हा एकदा, हे परफेक्टली आहे का? हे पूर्ण बघा, हे पण पूर्ण बघा. सेक्शन ए 1 नंबरला 1 मार्क, सेक्शन बी 2 नंबरला 2 मार्क, याच्यातला प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कला. सेक्शन सी 3 नंबरला 3 मार्क, सेक्शन डी 4 नंबरला 4 मार्क. असं होतं तुमचं पूर्ण पेपर पॅटर्न बेटा. तुमचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका टॉपिकचं क्वेश्चन सांगितलेत. समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्यानंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस रेडिएशन, त्यानंतर थर्मोडायनामिक्स, आयसोलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे पार्ट फर्स्टचं पूर्ण स्ट्रॅटेजी असेल, त्याच्यात करावायचे क्वेश्चन असते. त्याचे आन्सरिंग जर भेटत नसतील तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर टाकायचं आहे. मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहे PDF. ज्याचे आन्सर नसतील तुमच्याकडे, जे क्वेश्चन दिलेत मी तुम्हाला रोटेशनल डायनामिकमध्ये, त्याचं जर आन्सर नसलं बेटा तर व्हॉट्सअप नंबरवर माझे हाय करा, मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहे. तसंही महाराष्ट्रामधील प्रत्येक विद्यार्थी चांगले मार्क फिजिक्स सारख्या विषयामध्ये मिळवला पाहिजे, हे माझं ध्येय आहे, हे माझं स्वप्न आहे आणि तुम्ही ते साकार करणारे आहात, यातील मात्र शंका नाहीये. ओके, सर्वांना गुड नाईट तर मी म्हणणार नाही, कारण की बेटा आता आपले हे दिवस स्टडी आहेत. स्टडी ओनली अँड ओनली फोकस ऑन स्टडी. ओके, चला.